ज्या आजीचा अंतविधी ठरला त्याच आजीने दुसऱ्या दिवशी 103वा वाढदिवस साजरा केला। नेमकं प्रकरण काय सांगते। मृत्यू हे अंतिम सत्य मानलं जातं, पण नागपूरच्या रामटेक तालुक्यातील चारगाव येथे घडलेली ही घटना सगळ्यांना थक्क करणारी घटना आहे। चारगावच्या गंगाबाई सावजी साखरे या 103 वर्षाच्या आजीची 12 जानेवारी रोजी संध्याकाळी हालचाल थांबली। घरच्यांनी त्यांना मृत समजून नातेवाईकांना फोन केले आणि अंत्यविधीची तयारी सुरू केली। नाकात कापसाचे बोडे घालण्यात आले, पाय बांधण्यात आले, सरनाकडे नेण्याची तयारी सुरू झाली। तेवढ्यात अचानक आजीच्या पायाच्या बोटांची हालचाल सुरू झाली आणि घरात एकच खळबळ आली। त्यानंतर नाकातील कापसाचे बोडे काढण्यात आले आणि आजी जिवंत असल्याचं स्पष्ट झालं। अंत्यविधी तात्काळ रद्द करण्यात आला। विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला गंगाबाई साखरे यांचा 103वा वाढदिवस होता। अंत्यविधीसाठी जमलेल्या नातेवाईकांनी त्यानंतर केक कापत त्यांचा तो वाढदिवस साजरा केला। या घटनेनंतर आजींनी "मी देवाला सुट्टी मागितली होती, मला घेऊन जा" असे शब्द उच्चारल्याचं नातेवाईकांना सांगितलं। चारगावातील ही घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे, जिथे मृत्यूच्या तयारीतून थेट वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला आहे।